विमान वाहतुकीतल्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं सांगत त्या संदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलंय. त्यांनी आज राज्यसभेत इंडिगो विमानांचा झालेला गोंधळ आणि इतर प्रश्नांवर निवेदन दिलं. इंडिगोच्या अव्यवस्थेमुळे ज्या प्रवाशांना विलंब आणि विमान रद्द झाल्यामुळे त्रास सहन करावा लागला त्यांच्या नुकसान भरपाईसाठी नागरी हवाई वाहतूक तरतूद कठोरपणे लागू करण्यात आले. या तरतुदी विमान कंपन्यांना मान्य कराव्याच लागतील असं ते म्हणाले. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात पहिल्याच महिन्यात इंडिगो कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला नाही असं नायडू म्हणाले. राज्यसभेत सध्या स्वास्थ्य सुरक्षा से राष्ट्र सुरक्षा उपकर विधेयकावर चर्चा सुरू आहे. तंबाखू, गुटखा अशा आरोग्याला हानिकारक पदार्थांवर मोठा उपकर लावून त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर आरोग्य आणि सुरक्षाविषयक कामांसाठी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. राज्य विधिमंडळात